हवेची ढासळती गुणवत्ता, वाढतं प्रदूषण या सगळ्याचा अभ्यास करून आता त्यावर उपाययोजना आखण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सहकार्यानं मुंबई महानगरपालिका 5 ठिकाणी वायू गुणवत्ता सर्वेक्षण केंद्र उभारणार आहे। भायखळ्यात राणीच्या बागेसह शिवडी, घाटकोपर, देवनार, कांदिवली या जागा या केंद्रांसाठी निश्चित करण्यात आल्या आहेत आणि या केंद्रांमधून मिळालेल्या माहितीच्या आधारे मुंबईकरांना प्रदूषणाविषयीची माहिती आणि आरोग्यविषयक सल्ला देखील दिला जाणार आहे। कुठे कुठेही केंद्र उभारली जाणार आहे त्याची माहिती देखील सध्या आपण बघतोय। वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान भायखळा, त्याचबरोबर पंतनगर पालिका शाळा क्रमांक 2 जी घाटकोपर पश्चिमेला आहे, पालिका शाळा संकुल शिवडी कोळीवाडा, त्याचबरोबर चौथी जागा आहे पालिका चारकोप प्रसूतीगृह कांदिवली पश्चिम इथलं, शिवाजीनगर बेस्ट बस आगार इथे देखील हे केंद्र उभारलं जाणार आहे। मुंबईतल्या प्रदूषणाचा अभ्यास या केंद्रामधून केला जाणार आहे। त्याचबरोबर तापमानातल्या चढ उताराची नोंद यामुळे ठेवता येणं शक्य होईल। हवेच्या गुणवत्तेची आत्ताची स्थिती म्हणजे वर्तमान स्थिती काय आहे हे देखील कळू शकेल। LED फलकांद्वारे प्रदूषणाचं प्रमाण किती आहे हे दाखवलं जाईल। उपाययोजनांसाठी आवश्यक सतर्कता बाळगली जाईल आणि आरोग्यविषयक सल्ला देखील त्यानुसार दिला जाईल। आणि तसंच कोल्हापुरात असे ते कॅट शो पार पडला। विविध पद्धतीची मांजरे या शोचं आकर्षण होतं। कोल्हापुरात मातीत पार पडलेल्या या शोला नादखुळा प्रतिसाद मिळाला। एक रिपोर्ट बघूयात। कोल्हापूरमध्ये कॅट शोचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या कॅट शोला देशभरातून विविध राज्यातले जे मांजर आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत। आपणाला या ठिकाणी पाहायला मिळते विविध बक्षीस आहेत ती या कॅट शोच्या माध्यमातून या मांजरांच्यासाठी देण्यात येते। खरं तर या मांजरांची काळजी घेण्याचं काम आहे ते हे सगळं मांजरांचे मालक आहेत ते करत असतात। या ठिकाणी पाहिलं गेलं तर मोठ्या संख्येनं या ठिकाणी हा शो बघण्यासाठी या ठिकाणी नागरिक आलेले आहेत आणि या ठिकाणी पाहू शकता आपण कशा पद्धतीनं या मांजरांना आपलंसं करताना हे सगळे मांजरांचे मालक आपल्याला पाहायला मिळतात। अगदी स्पर्धात्मक दृष्ट्या हे मांजरं या ठिकाणी दाखल झालेले आहेत। देशभरातून विविध राज्यातून ही मांजरं आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि लहान आणि मोठ्या मांजरांचं आकर्षण सर्वांनाच असतं आणि हे आकर्षण या ठिकाणी आपणाला पाहायला मिळते आणि याच आकर्षणातून हा कॅट शो आहे तो आयोजित करण्यात आलेला आहे आणि या कॅट शोच्या माध्यमातून जे मांजर या ठिकाणी उत्कृष्ट ठरेल त्या मांजराला बक्षीस देऊन आहे ते त्याचा सन्मान करण्यात येणार आहे आणि हा कॅट शो पाहण्यासाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे ती गर्दी झाल्याचं पाहायला मिळते। या ठिकाणी पाहू शकताय एक वेगळ्या प्रजातीचे हे मांजर आहे आणि परीक्षक त्याचे या ठिकाणी परीक्षण या ठिकाणी करताना पाहायला मिळत आहेत। एकूणच पाहायला गेलं तर उत्स्फूर्त असा प्रतिसाद या कॅट शोला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आणि लहान मुलांचं विशेष आकर्षण या कॅट शोच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळते। त्यांची मोठी गर्दी या ठिकाणी झाल्याचं दिसून येत आहे। ज्ञानेश्वर साळुंखे, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर।